नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 9 नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी खूप धमाकेदार दाखवलेला आहे. सुरुवातीला काय होतं, काव्या जेव्हा तिच्या हातून ते मोल्ड नंदिनीच्या हातामध्ये पडतं तर ती खूप घाबरते. ती मनात म्हणते की बाबा माझ्या या भूतकाळामुळे नंदिनी ताईचं आयुष्य खराब व्हायला नको, म्हणजे देवाकडे तशी ती प्रार्थना करते. तर दुसरीकडे आता वसूच्या हाती आयतं कोलीत सापडलेलं असतं आणि ती सोनाराकडे गेलेली असते आणि तेव्हा जीवाचं जे काही म्हणजे त्याने आजीचा हार जो काही विकलेला असतो ते तिला समजतं आणि आता बरोबर ती डाव टाकते. आणि सर्वजण जेव्हा जेवायला बसलेले असतात तर तेव्हा ती विक्रमला म्हणते, आपण आईचे दागिने उद्या पॉलिश करून आणूयात का? तर तेव्हा विक्रम तिच्याकडून काही तयार होत नाही. तर जेव्हा नंदिनी रिक्वेस्ट करते तर तेव्हा विक्रम तयार होतो आणि त्यानंतर मात्र आता जीवा तर खूप टेन्शन मध्ये येतो आणि जेव्हा जीवा एकटाच असा विचार करत टेन्शन मध्ये बसलेला असतो तर तेव्हा पार्थ सुद्धा त्याच्या जवळ येतो आणि त्याला विचारतो, बरं बाबा काही असेल तर सांग, आपण सगळं काही सॉर्ट आउट करूयात. तर जीवाने आता बहुतेक पार्थला सांगितलेलं आहे असं इथे तर वाटत आहे, पण त्यांनी अजून ते काही दाखवलेलं नाही. पण नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा विक्रम सोनाराकडे जाऊन दागिने वगैरे पॉलिश करून घेऊन येतो तर तेव्हा ते सगळं काही त्याला कळतं आणि त्याने त्यानंतर घरामध्ये येऊन जीवावरती जो काही राग व्यक्त केलेला आहे त्यामुळे जीवा तर खूप घाबरलेला आहे आणि नंदिनीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. नंदिनीने काव्याला ते गिफ्ट बॉक्स खाली काढायला सांगितलेलं असतं आणि जेव्हा काव्या ते बॉक्स खाली काढत असते तर तिच्या हातून ते बॉक्स खाली पडतं आणि तेव्हा त्याच्यामधला जो हँडमोल्ड असतो या दोघांचा म्हणजे काव्याचा आणि जीवाचा तो नेमकं नंदिनी झेलते आणि तिच्या हाताची सगळी मेहंदी खराब होऊन जाते. तर तेव्हा आता काव्या ते बघून खूप घाबरते आणि लगेचच ते हँडमोल्ड आपल्या हातामध्ये घेते आणि मनात म्हणते, माझ्या भूतकाळामुळे नंदिनी ताईच्या सुखी वर्तमानाची मेहंदी पुसली जाणार नाही याची काळजी घे देवा, अशी म्हणून ती आता देवाकडे प्रार्थना करते. आणि त्यानंतर ती नंदिनीकडे बघून एकदम तिला म्हणू लागते, ताई सॉरी सॉरी, अगं ताई खरंच खूप सॉरी, अगं माझ्यामुळे तुझी मेहंदी खराब झाली. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणू लागते, अगं काव्या इट्स ओके इट्स ओके, आता बॉक्सच पडला म्हटल्यानंतर आपण काय करणार, तू ठरवून थोडीच केलेलं आहेस हे सगळं, असं म्हणून ती आता परत आपल्या मेहंदीकडे बघू लागते. तर काव्याला खूप गिल्टी वाटत असतं आणि ती म्हणते, पण ताई अगं माझ्यामुळे तुझी मेहंदी खराब झाली ना, अगं तू किती खुश होतीस या मेहंदीमुळे, अगं तू किती आनंदी झाली होतीस आणि तुझ्या आनंदावरती मी विरजण टाकलं, असंच झालं ना ते, आणि मला बघू देत ते, असं म्हणून ती स्वतःच्या ओढणीने तिची मेहंदी पुसू लागते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, अगं तू काय करतेस, हे वेडीस का तू, नको करूस हे, बास बास, अगं माझ्या मेहंदीमुळे तुझी ओढणी कशासाठी खराब करतेस तू, अगं आधीच माझ्या मेहंदीचा डाग ना जीवांच्या टी शर्टला सुद्धा लागलेला आहे आणि आता आता माझ्या ना मेहंदीचा डाग तुझ्या ओढणीला नको लागायला आणि माझ्या एका मेहंदीच्या हट्टापायी तुमचं सगळं नको खराब व्हायला, असं तिने म्हटल्यानंतर काव्याला तर खूप मोठा धक्काच बसतो आणि आता नंदिनी तिथं काव्याला सांगून आतमध्ये मेहंदी स्वच्छ करायसाठी निघून जाते. आणि तेव्हा आता काव्याला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस जीवानी आणि तिने मिळून तो हँडमोल्ड तयार केलेला असतो. आणि आता नंदिनी परत येते तर तेव्हा काव्या तिच्याकडे बघून घाबरत्याने विचारते, अगं ताई तू हे काय केलंयस? तर तेव्हा नंदिनी सांगते, अगं मी मेहंदी धुवून टाकली, म्हणजे ना काही टेन्शनच नाही. तर काव्या म्हणते, अगं ताई पण जन्मेजयनी एवढी हौसेने काढली होती ना मेहंदी. तर नंदिनी म्हणते, अगं ठीक आहे इट्स ओके. तर काव्या म्हणते, नाही नाही हे हे खरंच ओके नाहीये, हे माझ्यामुळेच बिघडलंय अगं, माझ्यामुळे आणि या मोल्डमुळे. तर नंदिनी तिला सांगते, अगं ठीक आहे तू नको एवढा त्रास करून घेऊस, आणि या मोल्डमुळे माझी फक्त मेहंदीच फिसकटलेली नाहीये आणि या मोल्डमुळे ना मी या आधी खूप रडले सुद्धा आहे. तर काव्याला धक्का बसतो आणि ती विचारते, म्हणजे काय? तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुला मी सांगते थांब, खरं तर ना हा मोल्ड माझ्या हातामुळेच तुटलेला आहे आणि जेव्हा मोल्ड तुटला ना तेव्हा जीवा माझ्यावरती एवढे भडकले जसं की त्यांच्यापासून मी त्यांचा श्वास हिरावून घेते. आणि तेव्हा आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती असंच यांच्या खोलीमध्ये आलेली असते आणि तो तुटलेला हँडमोल्ड तिला दिसलेला असतो आणि त्याचा एक तुकडा हातामध्ये घेऊन ती मनात म्हणालेली असते की जीवा आता या टोकापर्यंत पोहोचलेला आहे की त्याने आमचा हँडमोल्ड पण तोडून टाकला. आणि तेव्हा जेव्हा तिथे आलेला असतो आणि काव्याचा गैरसमज झालेला असतो तर तेव्हा नंदिनी सांगू लागते पुढे, ती म्हणते, तुला असं वाटत असेल की या रूम मध्ये म्हणजे या मोल्ड मध्ये जीवांचा आणि माझा हात असेल, तर ते तसं नाहीये.
म्हणजे एक हात जीवांचाच आहे, पण तो जो दुसरा हात आहे ना तो त्यांच्या भूतकाळाचा आहे. आणि तुला आठवतं का की आपण फार्म हाऊसला गेलो होतो त्यावेळेस मी तुला एका मोल्ड बद्दल सांगितलेलं होतं. अगं हाच आहे तो मोल्ड. आणि तुला म्हणाले होते ना मी की जीवांच्या आयुष्यामध्ये एक मुलगी होती, मिस के म्हणते मी तिला, म्हणजे लग्नाच्या आधी होती. आणि हा मोल्ड जेव्हा तुटला ना तेव्हा जीवांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल संताप जितका दिसला ना त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त त्या मिस के बद्दलचं प्रेम मला दिसलं. आणि त्या क्षणी मला जाणवलं की त्या दोघांनी एकमेकांच्या वरती वेडासारखं प्रेम केलं असणार आहे. आणि असो, त्या मुलीने ज्या मुलाच्या नावाचं मंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यासोबत सुखाने आणि आनंदाने राहावं असंच म्हणावं लागेल. असं ती बोलत असताना काव्याला मात्र धक्क्यावरती धक्के बसत असतात आणि ती खूप घाबरत असते. तर आता इकडे रम्या आणि वसूचा सीन त्यांनी दाखवलेला आहे. रम्या मोबाईलवरती काहीतरी करत असते, इतक्यातच वसू धावत धावत तिच्याजवळ येते आणि लगेचच दरवाजा बंद करते आणि म्हणते, रम्या अगं ऐक ऐक ऐक. तर तेव्हा रम्या तिला विचारते, अगं आई काय झालं, घाबाडा हाती लागल्यासारखं का आलीस तू? तर वसू म्हणते, अगं घाबाडच हाती लागला आहे माझ्या. अगं इतके दिवस आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो ना ते उत्तर मिळालेलं आहे. तर रम्या पण खुश होते आणि म्हणते, अगं काय सांगतेस, कुठं मिळालं? तर तेव्हा वसू सांगते, अगं मी सोनाराकडे गेले होते ना माझी ही अंगठी सैल करून घेण्यासाठी, अगं तिथेच मिळालं उत्तर. तर तेव्हा रम्याला काही कळतच नाही आणि ती परत म्हणते, अगं पण नक्की कुठल्या प्रश्नाचं उत्तर? तर वसू तिला म्हणते, अगं असं काय करतेस तू? अगं जीवाने आनंद निवासची जागा विकत घेण्यासाठी 10 कोटी कुठून आणले या प्रश्नाचं उत्तर. आणि असं तिने सांगितल्यानंतर रम्या म्हणते, अगं आई काय सांगतेस, पण एक मिनिट, या प्रश्नाचं उत्तर तुला ज्वेलर्सकडे कसं काय सापडलं? असं म्हणून ती थोडंसं थांबते आणि म्हणते, अगं आई म्हणजे जीवाने घरामधले दागिने चोरून, असं ती पुढे बोलणारच असते. तर तेव्हा वसू तिचं तोंडच दाबून तिला बंद करते आणि म्हणते, अगं हळू बोल, जरा हळू बोल आणि ऐक, सांगते मी तुला सगळं काही सांगते. असं म्हणून ती आता सांगू लागते. म्हणते, मी जेव्हा ज्वेलरकडे गेले होते ना तेव्हा तो ज्वेलर काय म्हणाला माहिती आहे का? असं म्हणून ती आता सर्व काही रम्याला सांगू लागते. आणि नेमकं त्यांनी हा भाग आपल्याला काही ऐकवलेला नाहीये. तर तेव्हा ते सगळं काही ऐकल्यानंतर रम्या म्हणते, अगं काय सांगतेस आई? अगं त्या जीवाला कळते का की त्याने काय केलेलं आहे ते? तर वसू म्हणते, अगं रम्या मला सुद्धा असाच धक्का बसला जेव्हा मला हे सगळं काही कळलं तेव्हा. आणि परत म्हणते, एक एक मिनिट, आपण हा धक्का सगळ्यांना देऊयात का? अगं नंदिनीला अद्दल घडवण्याची आयती संधी घडून आलेली आहे. तर तेव्हा रम्या म्हणते, अगं आई बरोबर आहे, पण इतकं सगळं झाल्यानंतर आपल्यावरती कोणी विश्वास ठेवेल असं नाही वाटत मला. अगं मुळात ना आपलं कोणी ऐकून घेईल यावरच शंका आहे मला. तर वसू सांगते, अगं त्यांना ना आपलं ऐकावंच लागेल आणि ते कसं करायचं ना याचा विचार मी येता येताच केलेला आहे. तर तेव्हा रम्या विचारते, अगं आई कसा सांग ना मला. तर वसू आता सांगू लागते, म्हणते, ऐक हे बघ, उद्या तर आईचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी आईच्या वाढदिवसाला ना आपण तिच्या दागिन्यांची पूजा करतो आणि आता ती पूजा करण्यासाठी ना दागिने आणावे लागतील. तेव्हा दागिने तर नसतील आणि तेव्हा कळेल की नेमकं जीवाने काय केले ते. तर तेव्हा रम्या सुद्धा म्हणते, हो करेक्ट. तर वसू आता म्हणते, मानिनीला आणि नंदिनीला न्यायनिवाडा करण्याची खूप हौस आहे ना, आता हीच हौस त्या नंदिनीच्या कशी अंगाशी येते ना ते बघच तू रम्या. असं म्हणून आता या दोघी तर खूप खुश झालेले असतात. तर इकडे आता नंदिनीने जे काही सांगितलेलं असतं त्या मोल्ड बद्दल ते ऐकून तर काव्या खूप घाबरलेली असते. कारण नंदिनीला तर माहितीच नसतं की ती मिस के म्हणजे काव्याच आहे आणि ती काव्या चक्क रडूच लागते. तर तेव्हा नंदिनी तिच्या हातामधलं मोल्ड बाजूला ठेवते आणि तिला म्हणते, अगं काव्या तू का रडतेस, अगं काय झालं तुला अचानक? तर तेव्हा काव्या काही नाही असं म्हणते. तर तेव्हा नंदिनी तिचे डोळे पुसते आणि म्हणते, अगं काय काही नाही, काहीतरी कारण असल्याशिवाय तू अशी रडणार नाहीस, काय झालं सांग मला. तर तेव्हा काव्या काही नाही असं म्हणून ती आपली मान खाली घालते. तर नंदिनी तिला म्हणते, एक मिनिट, आत्ता आलं माझ्या लक्षात, त्या मुलीबद्दल पुन्हा ऐकून त्रास झाला का तुला, असं ती विचारते. आणि परत म्हणते, अगं नको ग एवढा विचार करूस, अगं किती हळवी आहेस तू, अगं कोण कुठली ती मुलगी, तिचं कशाला एवढं तू मनाला लावून घेतेस, रडू नकोस आता, शांत हो. असं म्हणून तिला ती आता शांत करते आणि परत ती आवरावर करू लागते. तर तेव्हा काव्या तिला विचारते, अगं ताई पण तुला तर त्रास होतच असणार आहे ना या सगळ्या गोष्टींचा. तर नंदिनी
थोडंसं थांबते आणि म्हणते, नाही होत होता पण आता नाही होत. एकेकाळी ना त्या मुलीने जीवांचं मन, त्यांचं आयुष्य, त्यांचं मन सगळं काही व्यापून टाकलं होतं हे मला मान्य आहे. पण आता तसं नाहीये. काय माहितीये का, कसं आहे ना काव्या, एखादी व्यक्ती जर आपल्या डोळ्यासमोर नसेलच, आपल्याला भेटतच नसेल, तर मग हळूहळू तिच्या आठवणी, तिच्या सवयी, तिचे विचार पुसट होत जातातच ना. तसंच झालेलं आहे त्या मुलीच्या बाबतीत आणि आय होप ती मुलगी तिच्या घरी लग्न करून सुखी असणार. आणि तुला सांगू का, नशिबाने का होईना हळूहळू ना जीवांचा आणि माझं नातं सुद्धा खुलतंय. त्यामुळे त्या मुलीचा विचार करण्याची काही गरजच नाहीये. समोरच येत नाही म्हटल्यानंतर तिची आठवण येणारच कशी, असं ती बोलत असते खरी, पण काव्य तर जीवाच्या समोरच असते हे तिला काही माहिती नसतं. आणि नंदिनी पुढे म्हणते, दिवसभर तर मीच असते जीवांच्या समोर, मग तिची आठवण येईल तर कशी. त्यामुळे तुला खरं सांगू का, मला त्या मिस के ची अजिबात भीती सुद्धा वाटत नाही आणि तिची अजिबात अडचण सुद्धा होत नाही. आणि तुला एक सांगू का काव्या, की आपल्याला आवडणाऱ्या पण आपल्या वापरात नसलेल्या वस्तूंची आपल्याला कशी अडगळ होते ना, अगदी तसंच झालेलं आहे माझं अगदी त्या मुलीच्या बाबतीत. तिच्या वस्तू टाकूनही देता येत नाहीयेत, पण त्या जपून ठेवाव्यात असा कुठला काळही राहिलेला नाहीये. आणि फायनली ती मिस के आमच्या आयुष्यामधून गेलेली आहे, असं ती बोलल्यानंतर आता काव्या मनात म्हणते, नाही ताई, ती जरी जीवाच्या मनामधून निघून गेली असली ना, तरी सुद्धा सतत तुमच्या समोरच आहे. कारण ती मिस के ना मीच आहे ताई, असं म्हणून ती आता घाबरत दुसऱ्या बाजूला जाते आणि म्हणते, मला ज्याची भीती होती ना ते हेच आहे. अगदी हेच होईल. ताईला जर माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल जर कळालं तर ती आमच्या आयुष्याला टार लागू देणार नाही, असं म्हणून ती परत वळून नंदिनीकडे बघते आणि पुढे म्हणते, कसं सांगू हिला की ती मिस के रोज भेटते जीवाला, रोज ते समोरासमोर येतात आणि ज्या दिवशी हे ताईला कळेल त्या दिवशी खरंच कहर होईल. त्यानंतर आता सर्वजण जेवायसाठी बसलेले असतात. तर तेव्हा त्या मानेनी विक्रमला म्हणते, अहो आता जेवूनही झालं, सगळं काही झालं, आता तरी सांगाल का, आठवते का तुम्हाला उद्या काय आहे ते. तर तेव्हा विक्रम आता तिला म्हणतो, अगं अरे बापरे, विचारलास का तू, हा जीव घेणा प्रश्न अखेर विचारलास का तू. तर पार्थ म्हणतो, अहो बाबा साधा प्रश्न विचारलेला आहे आईने. तर तेव्हा विक्रम त्याला म्हणतो, अरे बाबा तुला हा साधा वाटतोय, पण उद्या काय आहे आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस आठवतोय का, हे दोनच प्रश्न प्रत्येक नवऱ्यासाठी जीव घेणे असतात, अगदी एखाद्या टाइम बॉम्ब सारखे, असं त्यानं म्हटल्यानंतर काव्य तर हसू लागते. तर तेव्हा विक्रम पुढे म्हणतो, आणि तो टाइम बॉम्ब तेव्हाच डिफ्यूज होतो जेव्हा त्या प्रश्नाचं अचूक उत्तर कळतं तेव्हा. तर मानिनी म्हणते, झाले का विनोद करून, झाले का सगळे, आता जे आहे ते सांगा, आठवते का उद्या काय आहे ते. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं मला नाही आठवत आहे उद्या काय आहे ते, आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का. आणि परत थांबून म्हणतो, तुझा वाढदिवस आहे का, असं तो विचारत असताना काव्य तर मोठमोठ्याने हसत असते. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे हसू नका, मदत करा ना जरा. तर तेव्हा पार्थ एकदमच म्हणतो, हो हो वाढदिवस आहे. तर काव्य सुद्धा म्हणते, वाढदिवस आहे पण काकूंचा वाढदिवस नाहीये. तर तेव्हा विक्रम म्हणतो, मग कुणाचा वाढदिवस आहे, आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का, आणि तो तर मागेच झालेला आहे पण तो सुद्धा नाहीये. आणि तेव्हा सगळ्यांना कळालं की तू मला विकी म्हणतेस ते, असं त्यानं म्हटल्यानंतर आता सर्वजणच हसू लागतात. तर तेव्हा मानिनी म्हणते, जरा तुम्ही आठवा. तर इतक्यातच नंदिनी तिथे येते. तर तेव्हा विक्रम आता नंदिनीला विचारतो, अगं नंदिनी तुला आठवते का उद्या काय आहे ते, सांग बरं जरा मला प्लीज. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही मस्करी करताय काय बाबा, अहो आई ना तुमच्या आईंच्या बद्दल बोलतायत, उद्या आजींचा वाढदिवस नाही का, असं त्यानं म्हटल्यानंतर आता विक्रमला ती गोष्ट लक्षात येते आणि तो म्हणतो, अरे बापरे सॉरी घोड चूक झाली माझ्याकडून, मला माफ कर खरंच, असं तो मानिनीला म्हणतो. तर मानिनी म्हणते, माझी माफी मागून काहीच उपयोग नाहीये, तुमच्या आईची माफी मागा. तर तेव्हा विक्रम आता वरच्या दिशेने हात जोडतो आणि म्हणतो, आई हे बघ माफ कर, लेकरू तुझंच आहे आणि मी प्रॉमिस करतो इथून पुढे बायकोचा वाढदिवस विसरेन पण तुझा वाढदिवस विसरणार नाही, मनात कोरून ठेवेन, असं म्हटल्यानंतर मानिनी म्हणते, म्हणजे काय. तर तेव्हा विक्रम परत म्हणतो, अगं आई जरा करेक्शन आहे प्रॉमिस मध्ये, बायको आणि तुझा दोघींचा सुद्धा वाढदिवस अगदी कायम लक्षात ठेवेन, असं म्हटल्यानंतर सर्वजण परत हसू लागतात. तर विक्रम मानिनी विचारतो, आता खुश झालीस का आता. तर मानिनी सुद्धा हो हो म्हणू लागते. तर तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो, बाबा मी सुद्धा विसरलो होतो आजीचा वाढदिवस आहे ते. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे म्हणूनच आपण दोघे ना नावडते होतो तिचे, आणि तिचा सगळ्यात जास्त जीव काय तो सुनेवरती आणि त्या जीवावरती, पण आहे कुठे तो आता. तर तेव्हा मानिनी
म्हणते, "अहो असं काय करताय? तुम्हालाच आईस्क्रीम हवं होतं ना, म्हणून तो आईस्क्रीम आणायला गेलेला आहे." तर विक्रम म्हणतो, "हो, अच्छा, अच्छा असं आहे का? म्हणजे त्याला सुद्धा माहिती असणार आजीचा वाढदिवस." तर तेव्हा तो विक्रम नंदिनीला विचारतो, "माहिती आहे का जीवाला?" तर नंदिनी म्हणते, "हो, म्हणजे मला तर जीवानीच सांगितलं आणि त्यांनी खूप किस्से सुद्धा सांगितले आजींचे, की त्यांनी कसं जीवाना पदार्थ करायला शिकवलं छान-छान आणि काय-काय गिफ्ट दिले ते सुद्धा सांगितलं." तर ते ऐकल्यानंतर विक्रम पार्थला विचारतो, "अरे पार्थ, तुला आजीने काय-काय दिलं रे?" तर पार्थ आता आठवू लागतो. तर तेव्हा विक्रम म्हणतो, "बघितलंस का? बघितलंस का?" असं म्हणून आता परत सर्वजण हसू लागतात. तर तेव्हा वसू आता सांगू लागते, तुम्हाला सगळ्यांना सांगू का आमचा विक्रम हा इतका खेळकर का आहे? तर आमची आई सुद्धा खेळकर होती. खरं तर ना ती सगळं काही आयुष्य सुखकर करून टाकायची. हो ना विक्रम?" असं तिने विचारल्यानंतर विक्रम नुसतं हो म्हणून दुसरीकडेच बघतो. तर मानिनी आता विचारते, "चला आपण मग उद्या काय सेलिब्रेट करायचं? काहीतरी प्लॅनिंग करूया." तर तेव्हा विक्रम म्हणतो, "अगं बर्थडेचं कसलं प्लॅनिंग करायचं आहे? तुला खरं तर सांगू का आईला ना वाढदिवस वगैरे साजरे केलेलं अजिबात आवडायचं नाही." तर पार्थ म्हणतो, "हो बाबा हे तुमचं अगदी करेक्ट आहे." तर तेव्हा काव्या पार्थवरती भडकते, म्हणते, "काय करेक्ट आहे? तुम्हाला ना तर देशमुख कशाचा सिरियसनेसच नाहीये." तर असं ती सगळ्यांच्या समोर एकदमच म्हणजे ते दोघं एकत्र असताना कसे ओरडते तसं ओरडून जाते आणि तेव्हा पार्थ तिला खुणावत असतो. तर ती काही थांबत नाही आणि विक्रम आता मालिनीकडे बघून म्हणतो, "अरे बापरे! ही काव्य आता देशमुख असं काही म्हणाली आहे ना, एक क्षणभर ना मला तूच असल्याचा भास झाला." असं म्हणून तो हसू लागतो. तर तेव्हा काव्या म्हणते, "हां, सॉरी, सॉरी, सॉरी." तर आता नंदिनी म्हणते, पण आई ना जीवानी मला सांगितलेलं आहे, की तुम्ही सगळेजण कसे आईच्या वस्तूंची पूजा वगैरे करता ते." तर विक्रम म्हणतो, "हो, बरोबर आहे. पण तुला खरं सांगू का? आमच्या आईचं म्हणणंच होतं, की माणूस ना त्याच्या आठवणीमधूनच जिवंत राहतो. त्यामुळे ती आमची आजी होती, आई होती, गुरु होती, आमची मैत्रीण होती आणि जीवाची तर काय एकदम बेस्ट फ्रेंड होती ती. त्यामुळे तिने जे काही आम्हाला शिकवलंय, सांगितलंय, त्याच्यामधूनच आम्ही आमचं हे घर चालवायचा प्रयत्न करतो. आणि खरं जर सांगायचं झालं तर तसं बघायला गेलं ना, तर आमच्या माध्यमातून आमची आईच हे घर चालवते. असं म्हटलंस ना तर वावगं ठरणार नाही." तर तेव्हा आता वसू तिचं प्लॅनिंग चालू करते आणि विक्रमला म्हणते, "विक्रम मी एक सुचवू का? म्हणजे दरवर्षी आपण आईच्या वस्तूंची पूजा करतो. पण यावर्षी तिच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांना पॉलिश करून आणूयात का?" तर तेव्हा विक्रम म्हणतो, "बरं, ठीक आहे. आम्ही बघतो काय करायचं ते आणि मग तुला सांगतो." तर तेव्हा वसू विचारते, "अरे बघतो म्हणजे बघतो आम्ही म्हणजे काय? अरे ती माझी सुद्धा आई होती विक्रम, म्हणून म्हणाले मी." तर विक्रम म्हणतो, "मी तुला तेच म्हणालो, की आम्ही बघतो, आम्ही सगळे ठरवतो आणि तुला काय ते सांगतो." तर वसू म्हणते, "नाही, माझ्या शब्दाला ना काही किंमतच नाहीये." आणि रम्याला म्हणते, "चल रम्या." असं म्हणून ती आता रम्याला घेऊन तिथून निघूनच जाते. तर तेव्हा मानिनी लगेचच ते वसूच्या जागेवरती बसते. तर नंदिनी आता म्हणू लागते, "बाबा मी काय म्हणते आणि मी वसू आत्यांची बाजू घेते असं नाहीये, पण त्यांनी दिलेली आयडिया खरंच छान आहे." असं ती बोलत असताना आता वसू आणि रम्या मात्र लगेच तिथं थांबतात आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकू लागतात. तर नंदिनी म्हणते, "आपले नेहमीचे जे ज्वेलर्स जे आहेत ना, त्यांच्याकडून आपण दागिने पॉलिश करून आणू शकतो." तर विक्रम सुद्धा लगेचच तयार होतो आणि म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे. उद्या सकाळी आपण करून आणूयात." तर वसू आणि रम्या इकडं ते सर्व काही ऐकतात आणि त्या दोघी सुद्धा खुश होतात. तर वसू म्हणते, "रम्या आपलं काम झालं. आता ना एकदा का विक्रम त्या ज्वेलरकडे जाऊन आला, की मग जीवाचं पितळ उघडं पडेल." तर आता इकडे काव्या आता विचारू लागते, "काय काय करायचंय उद्या?" तर तेव्हा आता या दोघी मात्र इकडून सटकतात. तर इतक्यातच आता जीवा तिथे येतो आणि आशाताई असं म्हणत असतो. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, "अरे काय जीवा इतका वेळ लागतो का आईस्क्रीम आणायला? अरे तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही." तर जीवा विचारतो, "माझ्याबद्दल काय?" तर नंदिनी सांगते, "अहो तुम्ही म्हणालात ना की उद्या आजींचा वाढदिवस आहे." तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो, हो करेक्ट आहे. ते उद्याच असतो." तर नंदिनी म्हणते, "त्याच्याच तयारीबद्दल बोलत होते." तर तेव्हा आशाताई तिथे येते. तर मानिनी तिला म्हणते, "आशा उद्या ना तुझ्या त्या मैत्रिणीकडून गजरे मागवशील आणि फुलं आणि विड्याची पानं आणायची आहेत लक्षात ठेव." तर तेव्हा आशाताई सुद्धा हो चालेल म्हणते आणि आतमध्ये निघून जाते. तर मानिनी जीवाला म्हणते, की "जीवा आपण ना उद्या आईच्या सगळ्या वस्तूंची मांडामांड करणार आहोत. त्यामुळे तुझ्याजवळ जो हार आहे ना तो सुद्धा काढून ठेव." आणि असं तिने सांगितल्यानंतर जीवाला तर मोठा धक्काच बसतो. कारण त्याने तो हारच बहुतेक विकलेला असतो. तर विक्रम तिला म्हणतो, "हो रे बाबा आठवणीने काढून ठेव." पण जीवा मात्र इकडे धक्क्यात गेलेला असतो. तर इकडे आता या दोघी रूममध्ये येतात आणि तेव्हा रम्या आणि वसू म्हणजे दोघी सुद्धा खूप खुश झालेले असतात. तर रम्या म्हणते, "अगं आई फायनली
आपल्याला ना आपले फासे हवे तसे पडतायत. तर वसू सुद्धा म्हणते, हो ग रम्या, मला ना उद्याची पहाट कधी होते ना असं झालेलं आहे. आता बघच उद्या त्या जीवा आणि नंदिनीची कशी वाट लागते ते. तर रम्या सुद्धा म्हणते, उद्या आजीचा वाढदिवस साजरा करायसाठी सगळेजण एक्सायटेड आहेत ना, पण तो सेलिब्रेट करताना त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे याची कल्पना सुद्धा नाहीये त्यांना. तर तेव्हा वसू म्हणते, अगं रम्या, सगळ्यांचं जाऊ देत, जीवाचं काय होणार आहे ना याचा विचार कर. उद्या जेव्हा ना विक्रम ज्वेलरच्या दुकानातून घरी परत येईल ना, तेव्हा ना त्या जीवाचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल. विक्रम आणि मानिनीला उद्या कळेल की जीवाने आनंद निवासची जागा विकत घेतलेली आहे आणि ही गोष्ट नंदिनीने त्यांच्यापासून लपवून ठेवलेली आहे आणि ती जागा विकत घेण्यासाठी ना जीवाने आईचा हार विकला हे सुद्धा कळेल. तर तेव्हा रम्या म्हणते, हो बरोबर आहे आणि या सगळ्याचं खापर ना आपण त्या नंदिनीवरती फोडायचं. माझा हात पिरगळाला ना तिने, उद्या ना तिचे हात दगडाखाली असतील. उद्याचा दिवस ना त्या नंदिनीच्या आयुष्यामधला काळा दिवस ठरला पाहिजे. तर वसू म्हणते, आणि आजची रात्र ना जीवाच्या आयुष्यामधली शेवटची शांत झोप असेल. असं म्हणून आता या दोघे सुद्धा हसू लागतात. तर दुसरीकडे आता इकडे जीवा पायऱ्या उतरत खाली येत असतो आणि तो खूप टेन्शन मध्ये असतो आणि तो वाटेतच पायऱ्यांच्या वरती बसतो आणि तेव्हा आता त्याला तो क्षण आठवू लागतो. मानिनीचं बोलणं आठवू लागतं. त्याने सांगितलेलं असतं की उद्या आपण आजीच्या सगळ्या वस्तूंची मांडामांड करणार आहोत, त्यामुळे तुझ्याजवळ जो हार आहे ना तोही काढून ठेव. तर जीवा आता मनात म्हणतो, आई म्हणाली तो हार काढून ठेव, पण कोठून आणू तो हार आणि सगळंच काही कठीण झालेलं आहे मला, असं तो मनात म्हणत असताना तिकडून पार्थ आता मोबाईलवरती बोलत बाहेर येतो आणि तो फोनवरती कोणाला तरी बोलत असतो की तू असं काही सुद्धा करणार नाहीयेस, कळलं ना, आणि बाबांची काळजी घे आणि काही वाटलं ना तर मला फोन कर. असं म्हणून तो फोन ठेवतो आणि मागे बघतो तर जीवा तिथे बसलेला असतो आणि त्यानंतर तो उठून चाललेला असतो. तर तेव्हा पार्थ त्याच्याजवळ जातो आणि त्याला म्हणतो, अरे तू काय करतोयस इथे? तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे काही नाही, झोप लागत नव्हती, पण मी आता झोपायला चाललोय, गुड नाईट, असं म्हणून तो गडबडीने चाललेला असतो. तर तेव्हा पार्थ त्याला बसवतो आणि म्हणतो, अरे थांब जरा, गप्पा मार माझ्या बरोबर थोड्या. तर जीवा म्हणतो, अरे कालच तर बोललो ना आपण. तर पार्थ त्याला म्हणतो, अरे आजही बोलू, त्यात काय एवढं, आणि म्हणतो असंही हा पायरीचा कोपरा ना तुमच्या दोघांचा फेवरेट होता. तर जीवा विचारतो, आम्ही दोघं? तर पार्थ म्हणतो, अरे तू आणि आजी इथेच तासनतास रात्रभर गप्पा मारत बसायचात ना तुम्ही? तर जीवा म्हणतो, हो, आणि म्हणतो आजीला ना या पायऱ्यांच्या वरती बसून एकदम शांत वाटायचं. तर पार्थ हसतो आणि म्हणतो, अरे अच्छा असं आहे का, मला तर वाटलं मला बदडून तिला छान वाटायचं. तर जीवा आता थोडासा सिरियस झालेला त्याला दिसतो आणि पार्थला ते जाणवल्यानंतर तो एकसारखा त्याच्याकडे बघू लागतो आणि म्हणतो, अरे काय तुझ्या लाडक्या आजीची मस्करी केली म्हणून तू रागावलाय का? तर जीवा म्हणतो, अरे छे काहीतरी काय. तर आता पार्थला ती गोष्ट लक्षात येते आणि तो विचारतो, अरे जीवा काही टेन्शन आहे का तुला? तर तेव्हा आता जीवा थोडा विचारात जातो आणि त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस महाजनी सरांनी जीवाला विचारलेलं असतं, अरे जीवा मला सांग, पण एवढी मोठी अमाऊंट तू जमवलीस कशी? अरे तू नक्की काय विकलेलं आहेस? आणि तेव्हा जीवा आता मनात म्हणतो की दादाला खरं काय ते सांगू का? तर पार्थ सुद्धा लगेच त्याला म्हणतो, अरे मनात काही असेल तर सांगून टाक. काय होतं माहितीये का, आपण वेळेत काही सांगत नाही आणि नंतर मग घरामध्ये वादळ येतं. असं तो सांगत असताना आता जीवा त्याच्याकडे एकसारखा बघत असतो आणि मनात तो बहुतेक हाच विचार करत असतो की मी आता दादाला सगळं काही सांगून टाकू का? तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ आणि काव्या आजीची साडी घडी घालत असतात. तर तेव्हा साडीची घडी घालत असताना पार्थ काव्याच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो, आज आजीच्या साडीच्या निमित्ताने का होईना आपण जवळ आलो. तर त्यानंतर आता आजीच्या सगळ्या वस्तूंची मांडामांड होते आणि तेव्हा मांडामांड झाल्यानंतर नंदिनी एकदमच जीवाला म्हणते, अहो जीवा, पण आजींचा हार राहिला की. तर इतक्यातच मागून विक्रम जोराने ओरडत येतो आणि म्हणतो, हार आणायला हार त्याच्याजवळ असायला हवा ना. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सर्वजण धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतात. तर नंदिनी घाबरून विचारते, पण बाबा तुम्ही असं का म्हणताय जीवांच्या बद्दल? तर विक्रम म्हणतो, कारण ना तो त्याच लायकीचा आहे. आजीने दिलेला सोन्याचा पिढीजात हार विकून आलेला आहे तुझा नवरा. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनीच्या डोळ्यामधून पाणी येतं आणि जीवा तर आपली मान खाली घालूनच उभा असतो. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.